गेलेत अचिव्हर स्पोर्ट्स किरण गुरुद्वान यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतायत इतर उत्तेजनार्थ जी बक्षिसे आहेत ती मात्र या वेळेला टी शर्ट कलरफुल प्रिंट पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे ब्रदर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या सुंदर इतर उत्तेजनार्थासाठी बक्षिसं मात्र ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस अँड हर्षल पाटील आणि तेजस पाटील या दोन्हीही मात्र आपण बंधूंचं करूया मनपूर्वक धन्यवाद. शुभमजी पाध्ये यांच्या वतीने जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते. अर्थातच आपण पाहू शकतो दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपल्या डोळ्यासमोर रंगताना जागमाता रावळे आणि एका साईडला जय महाराष्ट्र चिखलपाडा. जागमाता रावळे टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला गेलाय. या 4 षटकांमध्ये काय रणनीती असेल, काय स्ट्रॅटेजी असेल या आपण पाहणार आहोत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. सामन्याला होते सुरुवात. जो संघ जिंकेल तो संघ उज्ज्वल संघ मथाणी टीम बरोबर खेळेल आणि त्यामधून जो संघ जिंकेल तो शेवटची आणि अंतिम मॅच आजच्या दिवसामध्ये खेळेल. अंतिम 5 मध्ये जाण्याची मात्र जरूर ती तयारी असणार आहे. शेवटची मॅच खेळण्यासाठी रॉकी ग्रुप टेंबे खुडावे सज्ज होतील. पहिलं षटक हाताळण्यासाठी निहिल किनी गेल्या मॅचचा हिरो. अप्रतिम जबरदस्त मॅन ऑफ द मॅच मिळाली होती आणि अर्धशतकाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला पराभूतच्या छायेत नेलं गेलं होतं. अर्थातच बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या टीमला मनोज पाटील मनाच्या अर्धशतकीवर पाणी फिरलं गेलं आणि निहिल किनीने मात्र सुपर बॅटिंग करत असताना मॅन ऑफ द मॅच मिळवला. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहतात. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर तैनात, कोणती चूक करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर हार्दिकला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. बिग विकेट. पहिला धक्का गॉन. पहिल्या चेंडूवरती यश मिळालेलं आहे आणि जेव्हा तुमच्या टी शर्टचा कलर बदललेला आहे तर तुम्ही गेम चेंजर खेळाडू ते दाखवून देते. निहिल किनी अप्रतिम चेंडू टप्पापर्यंत उचलून घेतोय. बॅकवर्ड जाऊन लॉंगांच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु वेग प्रचंड होता त्यामुळे बॅकलेगचा जास्त वापर झाला नाही आहे. सुंदर झेल टिपला. झेल टिपणं सुद्धा सोपं नाही आहे परंतु चेंडूवरची नजर आपण बघितली खूप चांगली होती. उत्तम प्रकारचा झेल टिपत पहिला ब्रेक थ्रू देण्याचं काम निहिल किनीने या ठिकाणी केलेलं आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आणि इथे मात्र आपण पाहतायत हार्दिकला परतावं लागलं. बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा वरुण राजाने थोडीशी विश्रांती घेतली. मध्यंतर आपण पाहतो मुसळधार पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केली होती आणि तिथे बेनिफिट मिळाला, ॲडव्हान्टेज मिळाला रॉकी ग्रुप टेंबे खुडावे टीमला. नवनाथ पाटील न्यू मॅन इन ऑन द क्रीज पाहायला मिळतोय. मिस्टर नानू शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. एक बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. सांघिक अकाउंट ओपन होतोय. एक या धावसंख्येवर एक गडी बाद. एक अशी स्थिती पाहायला मिळते. हार्दिक किनी आम्हाला दर्शवत असताना सिद्धांत कदम पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शरीरापासून दूर चेंडू निघून जात असताना लगातार 2 वाईड येत असताना पाहायला मिळत आहेत. थिंकिंग चांगली आहे परंतु स्वैर मारे होत असताना आणि एक्स्ट्रा धावा येताना पाहायला मिळत आहे. अगदी बरोबर. तुम्ही म्हणालात की यावेळेला त्यांचा विचार खूप चांगला आहे, प्लॅन पण चांगला आहे परंतु दिशेवरती कंट्रोल नाही आहे. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. बाउन्स होता आणि सुंदर बाउन्स होत असताना प्रत्येक गोलंदाजांची इच्छा असते की 6 बॉलमध्ये 1 ते 2 चांगले बाउन्स व्हावेत आणि ते सुद्धा मात्र सॅटिस्फाईड मिळावं. आणि तुमची ती सरप्राईज डिलिव्हरी असणं गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळेला बाउन्स टाकले तर त्याचा अंदाज बॅट्समनला येईल. खूप चांगली गोलंदाजी करत असताना निहिलचा बॉल ह्या वेळेला अप्रतिम अनबिलिव्हेबल. काय गोलंदाजी केले. 3 बॉल आतापर्यंत जरूर हाताळले त्यामध्ये 2 वाईड आल्यानंतर सुद्धा मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. सेन्सेशनल बॉलिंग. आय थिंक सो या वेळेला आपण पाहतायत बॅट चेंज केली जाते. अव्वल दर्जाची कामगिरी मैदानावरती गोलंदाज आणि पाऊस जो थांबला होता परत तो सुरू झालाय पुन्हा एकदा. रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. धो पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल खेळण्याची हौस. हा पाऊस नाही एका संघाला पॉवर हाऊस आहे आणि एका संघासाठी तो खलनायक ठरणार आहे.
नक्कीच दोन्हीही संघांमध्ये खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. द्वंद्व युद्ध आज विटी लाईनकर सुखावले असतील, खऱ्या अर्थानं घर बसल्या मॅचचा आनंद घेत असतील. 5 दिवस सातत्याने या हिरवेगार मैदानात तुम्ही क्रिकेटचा मन मुराद घर बसल्या आनंद घेणार आहेत. डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 2 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर अवघ्या 2 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. गुड फिल्डिंग, खूप चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली. मिस्टर नयन त्या ठिकाणी पुढे सरसावले. एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या 3. मंडट वेगाने गोलंदाजी केले, नियंत्रण खूप चांगलं. 2 वाईट बॉल आले. त्यानंतर आपण बघितलं तर खूप चांगली कामगिरी. म्हणजे या षटकात आतापर्यंत एक महत्त्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय आणि तिखट मारा केल्या. कुठल्या प्रकारची संधी दिली नाही मोठे फटके खेळण्याकरता. बाउन्स यावाला जरूर होता, स्टेप आउट थोडेफार जरूर झाले होते आणि त्याचंच कारण या ठिकाणी मिळालं ते बेनिफिट गोलंदाजाला. जयेश गरत गेल्या मॅचचा हिरो किताब पटकावला होता, मॅन ऑफ द मॅचचा. परंतु इथे जर आपण पाहिला तर जो बाउन्स होता तो शरीरभेदी मारा आपल्याला पाहायला मिळाला आणि हे खरं उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच फलंदाज काय करणार आहे याचा तुम्ही जेव्हा अभ्यास करता, त्याला रीड करता आणि त्या अनुषंगाने तुम्ही गोलंदाजी करता, त्या पद्धतीने गोलंदाजी हाताळता, तेव्हा मात्र एक परिपक्वतेचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या अनुषंगाने गोलंदाजी केली निहिल किनीने. अनुभवाची कमी आहे परंतु प्रतिभेची कमी नाही आहे. वयवर्ष फार लहान असेल परंतु इथे टॅलेंटची कमी नाही आहे. वयवर्ष 18 आणि 18व्या वर्षामध्ये तुमची एवढी मात्र विचारसरणी स्ट्रॉंग असेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही अजून स्ट्रॉंग बनाल. अगदी बरोबर. म्हणजे एक प्रगल्भ खेळाडू आहे, प्रतिभावंत खेळाडू आहे, टॅलेंट प्रचंड आहे, गुणवत्ता ठासून भरलेली आहे आणि तो परिपक्वता दाखवतो. सर्वात महत्त्वाचं काय, वर्ष 18-19 यामध्ये तुम्हाला संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करून पहिल्या षटकामध्ये मागच्या मॅचमध्ये मी हिरो का ठरलो होतो आणि जंगलात 2 वाघ लढतात तेव्हा बघण्यामध्ये मजा असते. चित्रपटामध्ये 2 हिरो अर्थात या ठिकाणी मैदानं असतात तिथे असतात ते बघणं उत्सुकतेचा विषय असतो. आणि क्रिकेटच्या पटलावरती 2 दिग्गज खेळाडू जे गेम चेंजर खेळाडू एकमेकांविरुद्ध असतात ते देखील बघणं प्रत्येकाला निश्चित उत्सुकतेचा विषय. आणि ते मैदानात जयच्या विरुद्ध नीलला अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ होत असताना पहिल्या षटकामध्ये वर्चस्व गाजवलं ते मात्र निहिल किनीने. पहिलाच बॉल खूपच बाहेर निघणारा वाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय नितेश कदम यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर विपुलचा हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतायत वाईट बॉलचा. वारंवार मात्र या ठिकाणी वाईट येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये निहिल किनीने सुरुवात केली होती, 2 वाईट आले होते. पुन्हा एकदा विपुलने सुरुवात केली, 2 वाईट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. कधी कधी गोलंदाज वेळ घेतात. यावेळेला सरळ बॅटचा जरूर उपयोग केला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि पंकु त्या ठिकाणी कोणतीही चूक करणार नाहीये. छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान कीर्ती महान. फलंदाज बाद. नानूला परतावं लागेल. अत्यंत सुंदर गोलंदाजी मैदानावरती विपुलकडनं देखील नवनाथ चिखडी संपुष्टात एक मोठा मासा गळायला लागलाय आणि खूप चांगली कामगिरी. खरं तर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये प्रमोद 1 मिनिट असं वाटलं होतं की आता झेल सुटतो की काय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये पंकून खूप चांगला झेल पकडला आणि नवनाथ चिखडी संपुष्टात आलेली आहे. आता दुसरा गडी बाद झालाय. एका बाजूला जयेशवरती सर्वांच्या नजर असतील, तो स्ट्रायकर एंडला आहे की नॉन स्ट्रायकर एंडला, मला वाटतं नॉन स्ट्रायकर एंडला आहे. नवीन बॅटर मैदानावरती येतोय आणि दबावामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करायची आहे. आता ते घडतं की नाही बघूया, कारण यापूर्वी एक सामना झाला होता तिथे सरावली संघ बऱ्यापैकी एका बाजूला चांगली गोलंदाजी आणि दुसऱ्या बाजूला आलेला पाऊस, त्यामुळे ते बॅकफूटवरती गेले. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. बॅटचं एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं. चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि लॉंग ऑफकडे पंकुने कोणतीही चुकी केली नाही आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला बॅटरला थोडीशी घाई करा, जरा वेळ दौडू नका. या ठिकाणी आपण पाहतायत सामन्याला सुरुवात होते.
गड्या 4:30 वाजण्याच्या सुमारास अजून आपल्याला इथून 2 सामने कव्हर करायचे आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थितरित्या, कोणत्याही प्रकारचा बॅड लाईटचा सिग्नल नसावा त्यासाठी मात्र प्रत्येकाने, आणि कंपल्सरी तुम्हाला खेळायचंच आहे, नो एक्सक्यूज याची दखल घ्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 5 दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहा विपुलने, त्यासाठी मी उल्लेख केला होता की पहिल्या 2 बॉलवर त्याने वेळ घेतला, परिपूर्ण अभ्यासपूर्वक गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल एका साईडला, फलंदाज आहे मयूर, गोलंदाज सज्ज. अप्रतिम सुपर डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय, अचूक टप्प्यावर आणि भेदक मारा करताना पाहायला मिळतोय. अगदी बरोबर, भेदक गोलंदाजी. आणि अशा प्रकारच्या विकेटवरती तुम्ही कधी प्रॅक्टिस केली नाही, म्हणजे भरपूर पाऊस पडतो आणि समोरनं गोलंदाजी होते. तुम्ही यावेळेला हा जो मॅच खेळताय, बाउन्स मिळाला होता परंतु बॅटचं टॉप एज आणि इथे चुकी करतायत फिल्डर. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झालेत ते 4, षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. 6 धावांवर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 गडी बाद. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू जरूर होता. जीतने चेंडूला कलेक्ट केलं होतं परंतु डिरेक्ट हिट करण्याचा इरादा तिथे फसला. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 7. प्रमोद, खरं तर अशा प्रकारे म्हणजे सिमेंटची विकेट आपल्याकडे आहे. आपण पाऊस असताना प्रॅक्टिस केली का हा प्रश्न असेल. त्यामुळे अशा प्रकारची प्रॅक्टिस नसल्यामुळे बॅटिंग करणं तितकंसं सोपं नाही आहे आत्तापर्यंत बॅटरला. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही मात्र कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. चेंडू सरळ निघून जातोय जीतच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता विपुलचं दुसरं षटक यावेळेला प्रगतीपथावर झालं आणि संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त आपण पाहिल्या तर 3 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा खर्च करत आपण पाहिलं 1 विकेट मिळवला. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन काय असतं हे जरूर दर्शवण्यात आलं आहे. निश्चितच गोलंदाजाची कामगिरी आपला तुने सुंदर कामगिरी करत यावेळेला फलंदाजांना निश्चितच अडचणीत आणलेलं आहे. बरीचशी चर्चा होईल. डीजे मास्टर कुंदन एक गाणं घेऊन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे हिरवळ अशा मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. हा चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांकरता. चौकार आणि आदरणीय कृष्णा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे चौकाराने. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. ऑन साईडला जयेश गरेजच्या बॅटमधून पुलच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. मॅग्निफिसंट टायमिंग. या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 17. बॅटची एज घे, चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. जीत वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 2 बंधू खेळत आहेत आज. एक्सपिरियन्स प्लेअर हरीश्वर किनी यांना पाहत आहेत. म्हणजे एक्सपिरियन्स प्लेअर असल्यानंतर थोडासा होप्स वाढतो. जे अपकमिंग यंग टॅलेंटला घेऊन चालणारे हे खेळाडू आज त्यांची मात्र जरूर परम मित्र नाही आहेत. प्राण भोईर आज उपस्थित नाही आहेत, अन्यथा ते सुद्धा असतात या टीममध्ये. ऑन साईडला लो फुल टॉस बॉल होता. काय कनेक्ट केलाय, टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार. SP ट्रॉफी सिक्सर.
रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर डॉट, चौथ्या बॉलवर षटकार. नयन आज महागडा ठरतोय. या अगोदर मनोज पाटीलने 3 बॉल 3 षटकार मारले होते. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फलंदाज फसेल का? हरेश वर्कीनी त्या ठिकाणी येत आहेत, परंतु जेल सुटतोय. कॅच ड्रॉफ्ट होत असताना फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमची जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. तिसरं षटक हे प्रगती पथावर आहे आणि बॉल फेकून झालेत 5. जय मराठा संघासाठी जय हा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. कारण जय जर हे उर्वरित चेंडू खेळला म्हणजे 4 षटकं मैदानावरती राहिला तर एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल. कारण तो चांगला खेळतोय. एका बाजूला थोड्याशा अडचणी वाढल्या आहेत, दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी होते, परंतु जयचं शेवटपर्यंत टिकून राहणं फार गरजेचं असेल जय मराठा चिखलपाडा संघासाठी. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 24 धावा फलकावर. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. जयेश गरत कोणत्याही धाव घेण्याच्या मूडमध्ये नाही आहेत, कारण त्यांचे एकच विचारसरणी असेल की शेवटचे 6 बॉल मिळाल्यानंतर मला फक्त जर पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जास्तीत जास्त 3 मॅक्झिमम षटकार आले तर एक 40+ अगोदर मात्र आपण पाहिलं तर पुढे जातील आणि तेव्हा मात्र एक स्ट्रॉंग झोन पाहायला मिळेल की गोलंदाजासाठी ते फायटिंग करण्यासाठी मात्र जरूर ती टोटल बनेल. अगदी बरोबर. यापूर्वी आपण बघितलं तर टेबुकुडे संघाने 42 किंवा 43 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि अशा वेळेला तो सामना त्यांनी जिंकलाय. आता पाऊस थांबलाय तरीसुद्धा विकेट ओली आहे आणि त्याचा फायदा इथे गोलंदाजाला मिळतोय. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघानं जर 40ची ओस ओलांडली तर एक चांगली धावसंख्या आपल्याला बघायला मिळणार आहे आणि एक फायटिंग टोटल असू शकते. जाकवाता रावळे संघ आता स्थिती आपण बघितलं तर एकूण धावसंख्या आहे 24. तर इथून 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न जाकवाता रावळेचा निश्चित असणार आहे. हो, त्यांची थिंकिंग तीच असणार आहे, कारण 15च्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर 40च्या आतमध्ये जर रोखलं तर आपल्याला सुद्धा कठीण जाणार नाही चेस करण्यासाठी, कारण एक स्ट्रॉंग मोठी फळी आहे, मजबूत फळी आपल्याला पाहायला मिळते. मधल्या फळीतील फलंदाज सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतात. चांगली विचारसरणी आहे. क्रिकेटमध्ये तुमचा सकारात्मक दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा भाग असतो. यावेळेला बॅटची एज अँड टेकन. जयेश गरतला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. गुड डिलिव्हरी, ग्रेट बॉलिंग. अप्रतिम, गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स मिळतोय आणि झटपट गोलंदाजी करतायत, ही सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. म्हणजे आता ग्रामीण भागातील खेळाडू सुद्धा चतुरस्त्र वाणीने खेळायला लागलेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला. लॉंग स्टॉप रिझनला. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन. चौकार. संख्या स्कोर कार्डवर 28. बॉल फेकून झाले ते 3. फ्लिकचा फटका करण्याचा खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणताही कोऑर्डिनेशन नाहीये. सरळ चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 28. बॉल फेकून झाले ते 4. आशिष, काय गोलंदाजी केले आशिषने. आपला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू स्किट होतोय. विपुल पुढे सरसावतील. गुड फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. ॲक्युरेट 30 रन्स. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 30वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. आज सकाळपासून चैतन्य पाध्ये यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मात्र विशेष सहकार्य या स्पर्धेला नेहमीच पाहायला मिळतं. साई पाध्ये यांना आपण पाहतायत.
संपूर्ण जी मेजॉरिटी असते ती खूप चांगली स्ट्रॉंग पाहायला मिळते. लगातार दुसरा चौकार आणि संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली गेली. 34 धावा विजयासाठी 35 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. ते 4 षटकांमध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमने जागमाता रावळे टीम समोर म्हणजेच नाण्याची एक बाजू पडताळणे, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट राहील. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. ज्या वेळेला सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या दोन दिग्गजांचा आवाज ऐकणार आहोत. एका साईडला प्रशांतजी आदवडे तर एका साईडला IPLच्या धर्तीवर मराठी समालोचक म्हणून ज्यांची सुप्रसिद्ध मात्र आपण पाहत आहेत ख्यातनाम असे मात्र समालोचक आपल्याला पाहायला मिळतील. कुणाल दाते सर या पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहता SP बॉईज ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. आणि एखाद्या परीक्षेमध्ये आपल्याला जर 35 मार्क्स मिळाले तर आपण 35 जिंदाबाद म्हणतो. आता 24 चेंडू आहेत, 35 धावांचं आव्हान या ठिकाणी आज ठेवलं गेलेलं आहे जागमाता रावळे संघासमोर. यापूर्वी आलेला पाऊस 42 धावा देखील डिपेंड झाले आहेत. त्यामुळे कुणाल दाते सर समालोचन कक्षामध्ये तुमचं स्वागत आहे. या 35 धावांकडे कसं बघता? ज्या पद्धतीनं या ठिकाणी जय महाराष्ट्र चिखलपाडा संघानं जी गोलंदाजी केली आहे आणि जागमाता रावळे संघ अर्थात ज्या पद्धतीनं कामगिरी त्यांची झाली आहे आत्तापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमध्ये किंवा आत्ताच्या सामन्यामध्ये जी कामगिरी झाली त्याच्यावरती नजर टाकता या 35 धावा कशा बघता तुम्ही? प्रथम दर्शनी मी म्हणेन थोडंसं टार्गेट सोपं होऊ शकतं, कारण पाऊस थांबलाय. अशा परिस्थितीमध्ये बॉल बॅटवर चांगला येईल, कारण मागचा जो सामना तो पाहिला त्यावेळेला धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू होते आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं थोडंसं कठीण गेलं. म्हणूनच तो संघ पराभूत झाला जो रॉकी ग्रुपच्या विरुद्ध खेळला साई स्पोर्ट्स. परंतु या मॅचमध्ये जर तुम्ही विचार केला तर सध्या पाऊस थांबलेला आहे, सरीमध्ये वेग नाही आहे, हलकासा पाऊस पडतोय. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं थोडंसं सोपं जाऊ शकतं आणि यशस्वीरित्या टार्गेट चेस देखील होऊ शकतं. परंतु गोलंदाजाला काय करायचं आहे? सुरुवातीपासून धक्के द्यावे लागतील. विशेष म्हणजे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू त्याला लवकर बाद करावं लागेल या मॅचमध्ये. निश्चितच यापूर्वी तर आपण बघितलं तर जयसारखा खेळाडू होता, हुकमाचा एका होता, परंतु तो आज तितकासा चालला नाही आहे, कारण गोलंदाजी खूप चांगली झाली अचूक टप्प्याची. आणि आता चेंडू जो आहे तो एकदा का पडला तर अतिशय वेगानं म्हणजे बाउन्स घेत उसळी घेत एस्टनच्या दिशेने जातोय किंवा एस्टन भरून जातोय, त्याच्या डोक्यावरून जातोय, छातीच्या आसपासून चेंडू एस्टनच्या दिशेने जातोय. आणि हा जो बाउन्स आहे तो किती यावेळेला धोकादायक बॅटरसाठी ठरेल की यावेळेला योग्य पटके खेळून एकेरी दुहेरी धावा काढत खराब चेंडूचा खरपूस समाचार घेत 35 धावांपर्यंत यावेळेला संघ जागमाता पोहोचेल. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अर्थात महत्त्वाचा सामना. गणित म्हटले की गणित किंवा भूमिती हा जर विषय असेल तर तिथे चौकोन षटकोन या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर क्रिकेट खेळत असताना तुमचा दृष्टिकोन देखील महत्त्वाचा आहे. दृष्टिकोन या सामन्याकडे कसा तुम्ही ठेवताय, सामना जिंकत असताना तुम्ही काय प्लॅन बनवला ते देखील महत्त्वाचं आहे. वेळ जास्त घेऊ नका. यानंतर आणखीन 2 संघ रॉकी ग्रुप टेमिकोडाबे अप्रतिम खेळलाय. उज्ज्वल संघ मताने देखील दर्जेदार कामगिरी करून इथपर्यंत पोहोचलाय. आता या आत्ताच्या मॅचमधून कोणता संघ विजयी ठरतोय ते देखील पाहूया. थोडासा वेळ घेतला पॅटर्न मैदानावरती आपण जीत आणि नीलवरती. आता कुणाल दातेने जो उल्लेख केला गेम चेंजर खेळाडू नील ज्या पद्धतीनं अर्धशतक झळकावलं होतं त्यावेळेस तितकासा पाऊस नव्हता. आत्ता थोडासा पाऊस थांबलाय तरीसुद्धा विकेट ओली आहे आणि त्याचा परिणाम या ठिकाणी जाणतो. गोलंदाजांना ती अजूनही त्यांच्या प्रेमात पडलेली अर्थात त्यांना ती मदत करते. अशा वेळेला जीतची जबाबदारी देखील मोठी आहे, नीलची जबाबदारी देखील मोठी. गोलंदाजी मार्कवरती हार्दिक आहे, त्याने देखील चांगली कामगिरी केली, दर्जेदार कामगिरी केलेली आहे. पहिल्या चेंडू टप्पा पडल्यानंतर फारसा वरती येत नाही, आडव्या बटण्या खेळायचा प्रयत्न, बॅटची आतली कड घेतोय आणि यष्टीरक्षकच्या दिशेने जातोय. यष्टीरक्षक आपले काम चोख करतोय. पहिल्या चेंडू डॉट टाकलाय. हार्दिक पुन्हा एकदा सज्ज ऑन साईडला लॉग ऑन. त्यानंतर मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे.
यावेळेला फटका तर मोठा खेळण्याचा प्रयत्न केला. डीप एस्टच्या कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सोडला झेल. क्षेत्ररक्षण देखील महत्वाचं आहे. डीप एस्टच्या कव्हरला नशिबाची साथ अर्थात जीवनदान मिळते बॅटरला. जितला दाखल करता बाय 2 बिनबाद 2. एकूण एक रन महत्वाची या मॅच मध्ये. ज्या वेळेला 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या बॉलवर 2 धावा मिळाल्या, तिथे झेल देखील सुटलाय आणि त्याच्यामुळे मी म्हणेन मग टार्गेट सोपं होऊ शकतं. तुम्हाला धावा इथे रोखायचे तर तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील आणि विकेट तुम्हाला बरोबर चांगलं क्षेत्ररक्षण करत असतानाच घ्याव्या लागतील. निश्चितच जय महाराष्ट्र संघाकडे राहुल सारखा गोलंदाज आहे, त्यानंतर जय सारखा गोलंदाज आहे, नवनाथ सारखा गोलंदाज आहे. गोलंदाजी कागदावरती तरी खूप चांगली वाटते, स्ट्रॉंग वाटते. 35 धावा डिपेंड तुम्हाला करायचे तर जाकमाता रावळेला 35 धावा करायचे आहेत. हा पल्ला गाठायचा आहे. ओ वेगवान चेंडू, भन्नाट वेगावरती स्वार झालाय गोलंदाज हार्दिक. गोल्डन पटपट चेंडू पडलाय आणि अगदी आपण बघत कानाच्या जवळून शिट्टी वाजवत यष्टीरक्षक नवनाथच्या हातामध्ये विसावलाय हार्दिक. यावेळेला चेंडूवरती नजर नाहीये, नो लुक शॉट आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 6 धावां करता जीतच्या बॅटमधून षटकार. आठ अकुंडमध्ये चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती आला नाही. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. दुसरं झेल. 2दा नशिबाची साथ मिळते आहे. एकदा डीप एस्ट कव्हरला झेल सोडला गेला स्क्वेअर लेग मध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्यानेही झेल सोडलाय. आतापर्यंत धावपल करता 10. 35 धावा तुम्हाला डिपेंड करायचे. 24 चेंडूचा खेळ आहे आणि आतापर्यंत आपण बघितलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये 2ची सरासरी आहे. 10 धावा धापलकावरती. हार्दिक आमच्या बरोबर आहेत, खूप चांगली कामगिरी करतायत. गोलंदाज म्हणून हार्दिक देखील आहेत. ते गोलंदाजी मार्फत तिथं खेळण्याची जबाबदारी जीतची. चांगला चेंडू आहे, अत्यंत सुरेख चेंडू आहे. शेवटचे चेंडू डॉट. हार्दिक थोडा नाराज आहे, त्याचं कारण आहे डीप एस्ट्रा कव्हरला सोडलेला झेल, डीप स्क्वेअरला सोडलेला झेल, तिथे क्षेत्ररक्षक ठरले फेल आणि याचा फायदा घेत धावपलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10/10 तुम्ही सामना पाहत राहा. एक तर राहुल आहे, जय आहे आणि नवनाथ. त्यापैकी पहिला गोलंदाज हार्दिकनं दिल्यात 10 आणि आता 18 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. ओ हो, भर पावसात हा खेळाडू अक्षरशः आग लावतोय. काय बॅटिंग केले, काय फटका खेळलाय, याचे वर्णन निश्चित कुणाच्या मुखातून ऐकूया. चेंडू जाईल यावेळेला लॉंग लेग मध्ये. 6 धावांकरता षटकार. फुलर लेनचा बॉल, त्याला खूपच चांगला झाडू शॉट मारलाय, स्वीप शॉट, आणि त्याच्यावर 6 धावा मिळवल्यात. नक्कीच चांगली फलंदाजी सध्या पाहायला मिळते. अप्रतिम खेळ. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल. यावेळेला चेंडू सुंदर पद्धतीने ग्लास केला. अप्रतिम. पहिल्यांदा ताकद, आता नजाकत. हा चेंडू जाईल सीमारे शप्पार. यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती बॅट्समन निहिन्न दाखवली आपली हुकमत. काय बॅटिंग करतोय, क्लास बॅटिंग मैदानावरती. यासाठी मी उल्लेख केला होता की हे लक्ष सोपं जाईल, कारण पाऊस थांबला आणि पाऊस जर थांबला असेल त्यावेळेला तर तुमच्याकडून बॅटमधून धावा येऊ शकतात. आता हळूहळू पावसाचा वेग वाढतोय, इथे कुठेतरी गोलंदाज हवी होऊ शकतात, परंतु त्या अगोदरच सामना थोडासा खुला करत चाललाय फलंदाज. आणि गोलंदाजी आपण बघितलं तर मिडल आणि लेग स्टंप वरती होतोय. त्याचाही खरपूस समाचार घेत असताना बॅटर निहिल लक्किणी. धावपलकर धावा 20. अजूनही 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. जाकमाता रावळे हुकमाचं एक अप्रतिम कामगिरी करत असताना निहिल किणी. चांगला चेंडू आहे, ऑफन मिडल स्टंपवरती होता. यावेळेला लेग स्टंपवरती गोलंदाजी झाली. आणि मैदानावरती काय घडलंय, मैदानावरती काय घडलेलं आहे पाहूया. नो बॉलचा इशारा. स्क्वेअर द विकेट. अंपायरिंग खूप चांगली आहे. विकेट किपरच्या मागे
स्क्वेअर ऑफ द विकेट. तुम्ही 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी लावलेत. कुणाल अंपायरिंग खूप चांगलं झालं, यात काही शंका नाही ते आहे. लवकरच ओळखलं होतं पंचांनी आणि पंच नेहमीच मोजत असतात किती खेळाडू सजवलेत आणि विकेट किपरच्या मागे स्क्वेअर ऑफ द विकेट जर तुम्ही 3 खेळाडू सजवत असाल तर मग मात्र तो भुर्दंड भरावा लागेल. आणि आता पंच सांगतायत फ्री हिट असेल नेक्स्ट बॉल. बँक बॅलन्स कमी आणि खर्च जास्त होतोय मैदानावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. आखून टप्प्याचा चेंडू दे घुमा के खेळलाय. 5 लेगच्या दिशेने चेंडू जाईल. जीतच्या बॅटमधनं षटकार. अप्रतिम बॅटिंग, कडक बॅटिंग मैदानावरती होते. तर तुम्ही यावेळेला अनसेटल करताय. डीपेस्ट टकावाला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने 35 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली 30. 5 धावांची आवश्यकता आणि पाऊस थांबला त्यामुळे निश्चितच या ठिकाणी जाकमाता रावळे संघाला खूप सोपं झालं क्रिकेट खेळणं, बॅटिंग करणं. आज जयसारखा हुकमाचं एका चालत नाहीये. आता मात्र चांगला चेंडू पहिल्यांदा कुणाल त्याने मिडल लेग स्टंपला गोलंदाजी केली आणि त्याचा फायदा बॅट्समॅनला मिळाला. आता चांगला चेंडू टाकला बाजेनं. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकला. लेन चांगली होती. गोल्डन स्पॉटवरती चेंडू पडतोय, उसळी घेतोय आणि यष्टीच्या हाताकडे जातोय. हाही चेंडू चांगला आहे, अत्यंत सुंदर अप्रतिम. बॅटची कड घेतोय. ही गोलंदाजी तुम्हाला पहिल्यांदा करायची होती परंतु बाण धनुष्यातून निघून गेलाय. वेळ निघून गेलेला आहे. खेळ तुमच्या हातात निघून जातोय काय ते पाहूया. धावफलकावरती एकूण धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती येत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता. कुणाल आमच्यावर त्यांच्या चर्चा आपण करणार आहोत. ऐकूया एक सुंदर गाणं, त्यानंतर परत कुणाल विकेट टू विकेट गोलंदाजी करणं अंगलटायला जायच्या ज्या पद्धतीने त्याने मिडल लेग स्टंपला गोलंदाजी केली. हो, खराब गोलंदाजीच राहिली या सत्रामध्ये. आणि विशेष म्हणजेच आता उशीर झालाय. 5च धावा करायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फलंदाजांनी कंडिशनचा बरोबर इथे फायदा उचलला. पाऊस नव्हता, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. चांगली बॅटिंग केली आणि त्याचमुळे हे लक्ष सोपं होत चाललंय. मी मगाशी त्याच्यासाठी उल्लेख केला की पाऊस थांबला आता ॲडव्हान्टेज बॅटिंग टीमला आहे. अगदी बरोबर. गोलंदाजी मार्कवरती नवनाथ ऑफ्टमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू रीच केलाय. नील किनीने फ्रंटफूटवरती आलाय आणि चेंडू करून काढलाय. इस्टकबरच्या दिशेने एक धाव. एकेरीनं आता हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना जाकमाता रावळे 11 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती. नवीन बॅटर साहिल क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. थर्डमॅन, त्यानंतर कव्हर, इस्टकबर आणि लॉंग ऑफ. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट. पुलटा चेंडू त्यावरती तुटून पडलाय. चेंडू जाईल बोरोच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार विजयाचा यावेळेला षटकार येतोय. अप्रतिम फटका. विनिंग स्ट्रोक खेळलाय साईनं आणि अशा रीतीनं सामना जाकमाता रावळे संघाने जिंकलाय. मनापासून अभिनंदन. यावेळेला जय मराठा चिखलपाडा संघाचा प्रवास संपलेला आहे. पुढच्या सामन्याचा टॉस देखील महत्त्वाचा. यावेळेला आपण बघूया जाकमाता रावळे आणि उज्ज्वल संघ मथाणे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी यायचा जास्त वेळ घेऊ नका. या सामन्याचा विजयाचा शिल्पकार कोण आहे ते देखील पाहूया. तोपर्यंत एक मधुर संगीत घेऊ आणि त्यानंतर टॉस का बॉस.